नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल क्रेविंग कट्टामध्ये. कोणाकोणाला चायनीज कॉम्बो खूप आवडतात. मला तर माझे तर खूप फेवरेट आहेत. मग आज आपण तेच बनवणार आहोत. तर रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल. तर आता इथे आपण चिकन घेतलेलं आहे, ते चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ, काळं मिरी, अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट, एक अंडं घालायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडासा कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालायचा. तेही चांगलं मिक्स करून ठेवून द्यायचं. तेल गरम करायचं. त्याच्यामध्ये आपण हे आता डीप फ्राय करून घेणार आहोत सगळे पीस. डीप फ्राय करून झाल्यावर आता आपण दुसरीकडे नूडल्स आहेत ते बॉईल करून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी पाणी घेतलेलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घाला म्हणजे नूडल्स हे चांगले असे सुट्टे होतील. आणि ते शिजवून झाल्यानंतर ते चाळून घ्या. सगळं पाणी त्यांचं काढून घ्या. नंतर तेल गरम करा. कांदा नाही, आधी अद्रक, लसूण आणि मिरची घालून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असा बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, कोबी, परत गाजर वगैरे हे सगळं घालून घ्या. सगळं व्यवस्थित मिक्स करा. थोडंसं मीठ घाला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नूडल्स घालून घ्या. त्याच्यामध्येही काळा मिरी आणि थोडंसं हा सोया सॉस, रेड चिल्ली सॉस घाला. भरपूर सारा कांद्याची पात घाला आणि सगळ्या मिक्स करा आणि झाला तुमचा हा नूडल्स रेडी आहे. तुम्हाला चिकनचे पीस घालायचे असेल तेही तुम्ही घालू शकता. मी नाही घातलेले आहेत. आता आपण इथे चिकन चिल्ली करणार आहोत. त्याच्यासाठीही आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. कढईमध्ये अद्रक, लसूण आणि मिरची आणि इथे मी कांद्याचे असे क्यूबमध्ये कट केलेले आहेत, कांदा आणि शिमला मिरची. त्याच्यानंतर ते घालून झाल्यानंतर परतून घ्यायचं. थोडासा गाजरही घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि हे सॉसमध्ये याच्यामध्ये रेड चिल्ली सोया सॉस घातलेला आहे, थोडंसं व्हिनेगर आहे आणि इथे हे व्हाईट दिसेल आहे. मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी थोडीशी घातलेली आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिकनचे पीस घालून घ्या. याच्यामध्ये पण कोबी आणि तुम्ही वरून भरपूर सारे कांद्याची पात घाला. रेडी आपला हा नूडल्स आणि चिकन चिल्लीचा कॉम्बो. जर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही माझ्या नवनवीन व्हिडिओ अशाच प्रकारे पाहू शकता. धन्यवाद.